विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक एज्युकेशन ट्रिक्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण मराठी या विषयाचे 20 प्रश्न, महत्त्वाचे 20 प्रश्न बघणार आहोत. 20 प्रश्न बघणार आहोत. बघा, आपण काय करणार आहे, तुम्हाला प्रश्न उत्तर देण्यासाठी 3 सेकंद देणार आहोत. त्यामध्ये तुम्ही काय करायचं, तुमचं उत्तर गेस करायचं आहे. शेवटी 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा, आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन सुद्धा देणार आहोत त्या प्रश्नाबद्दल. त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट यामध्ये क्लिअर होणार आहेत. चला तर आपण सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, रामाने आंबा खाल्ला. बघा, प्रयोग ओळखा सांगितले. रामाने आंबा खाल्ला. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग की संप्रदान प्रयोग. सांगा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा तुम्ही. बघा, आपण फास्ट घेणार आहोत. बघा, रामाने आंबा खाल्ला, यामध्ये ह्याच उत्तर काय आहे, कर्मणी प्रयोग. बघा, रामाने आंबा खाल्ला, रामाला काय झाले, प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. जर त्यामुळं ह्याचं उत्तर काय, कर्मणी प्रयोग. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं, आणि ज्याला कर्मणीला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग म्हणायचं. बघा, इथं कर्म आहे आंबा, आंब्याला प्रत्यय आहे का, तर नाही, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. जोरी दोन्हीलाही प्रत्यय असेल तर त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा सांगितलं, कर्मणी कसा ओळखायचं सांगितलं, आणि भावे प्रयोग कसा ओळखायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. बघा, कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग, आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीलाही असेल तर त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. चला पुढचा प्रश्न बघूया. पाणी. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बघा, तुम्हाला समानार्थी शब्द याच्यावर प्रश्न येऊ शकतो, येतोच. बघा, अग्नी, जल, वायू की पृथ्वी. पाणी. पाणी या समानार्थी शब्द काय आहे, ऑप्शन क्रमांक बी, जल. चला पुढचा प्रश्न बघूया. खिडकी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. खिडकी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तद्भव शब्द आहे, तत्सम शब्द, देशी शब्द की विदेशी शब्द. बघा, खिडकी हा शब्द कशाचा आहे, तर देशी शब्द आहे. कसा आहे, देशी शब्द. हे बघा, तद्भव, तत्सम आणि विदेशी हे शब्द तुम्ही काय करायचे, दररोज डेली वाचायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा सराव होऊन जातो. चला पुढचा प्रश्न बघा. आई या शब्दाचे अनेक वचन काय आहे. आई या शब्दाचे अनेक वचन काय आहे. बघा, आई या शब्दाचं अनेक वचन काय असतं, तर आईच असतं. एक आई आणि अनेक सुद्धा आपण आईच म्हणतो. बघा, अजून असे शब्द काय आहेत की त्याचं सेम एक वचन आणि अनेक वचन आहे, तर आई, शाळा, शाळा किंवा भाषा. भाषा ह्यांचं काय असतं, एक वचन आणि अनेक वचन सेमच असतं. आई, शाळा, भाषा असे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. जे सेम सेम असं जे युनिक असतं तेच तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा, चला पुढचा प्रश्न बघा. सुंदर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. सुंदर हे कसं आहे, संख्या विशेषण आहे, गुण विशेषण आहे, निर्देश विशेषण आहे की संबंध विशेषण. सुंदर, सुंदर ह्याच्यामधून आपण कुठला भाव येतो, तर गुण दर्शवतो ना. सुंदर हा काय, गुण विशेषण आहे. चला 6वा प्रश्न बघूया. सूर्य मावळला या वाक्याचा काळ ओळखा. सूर्य मावळला या वाक्याचा काळ ओळखा. मावळला काय झाले, मावळला आहे, त्यामुळे काय आहे, साधा भूतकाळ. काय आहे, साधा भूतकाळ. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, आपण सिंपल क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप सिंपल असे तुम्ही म्हणसाल की असे प्रश्न येत नाहीत, पण बघा ह्याच पद्धतीवर आणि ह्याच टॉपिकवर प्रश्न येतात. समुद्र या शब्दाचे लिंग ओळखा. समुद्र आपण काय म्हणतो, तो समुद्र. काय म्हणतो, तो समुद्र म्हणजे पुल्लिंग येणार. बघा, ते समुद्र म्हणतो का नाही, ती समुद्र म्हणतो का नाही, तर काय, तो समुद्र पुल्लिंग. कसं ओळखायचं, स्त्रीलिंगला काय, ती न बघा, ती लावायचं आणि बघायचं, आणि पुल्लिंग ओळखायचं
तो लावायचा आणि बघायचं. आणि नपुसकलिंग जर तुम्हाला ओळखायचं असेल तर ते ते असं लावायचं आणि शब्दापुढे ते शब्द लावायचा आणि ओळखायचं. बघा लगेच त्याचं जर जुळलं तर आपण काय म्हणायचं, त्याला म्हणायचं पुल्लिंगी. चला पुढचा प्रश्न बघा. हिमालय. हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा, हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? हे कसं आहे? विशेष नाम. आय थिंक हा प्रश्न रिपीट झालेला आहे आपला. हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम. चला पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? म्हणजे कसला आहे तर उभयान्वयी अव्यय. चला पुढचा प्रश्न बघू. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर वाघीण. काय आहे? वाघीण. चला पुढचा प्रश्न बघूया. लहानपण देगा देवा अलंकार ओळखा. बघा, लहानपण देगा देवा. याचा अलंकार कुठला आहे तर दृष्टांत अलंकारावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा बघा, दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा उदाहरण किंवा आपण दाखला देतो त्याला काय म्हणायचं? दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा याला काय दृष्टांत अलंकार येतो. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी आपण काय करतो? एखादं उदाहरण किंवा दाखला देतो त्याला काय म्हणायचं? दृष्टांत अलंकार. चला पुढचा प्रश्न बघूया. बोलकी बाहुली यात विशेषण कोणते आहे? बोलकी बाहुली. कसे? बोलकी बाहुली. विशेषण काय आहे तर बोलकी. विशेष माहिती, नामाबद्दल विशेष माहिती सांगते ना. बोलकी म्हणजे ती कशी आहे सांगताय ना, तर ती बाहुली कशी आहे? बोलकी. त्यामुळे बोलकी हा शब्द काय झाला? विशेषण झाला. चला, अ हा कोणता स्वर आहे? बघा, अ हा कोणता स्वर आहे? तर कोणता आहे? ऱ्हस्व स्वर. चला पुढचा प्रश्न. दुप्पट हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? दुप्पट हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? कसं आहे? आवृत्तीवाचक आहे. बघा कसं आहे? आवृत्ती. एखादी संख्या किती वेळा आली आहे म्हणजे असं पट मध्ये आपण संख्या सांगतो ना, त्याला काय म्हणायचं? आवृत्तीवाचक संख्या विशेषण. 15वा प्रश्न बघा. शाळेत या शब्दातील मूळ शब्द कोणता? शाळेत. तर काय? शाळा हा त्याचा काही मूळ शब्द आहे. बघा डबल ऑप्शन झालेत. शाळा हा त्याचा, शाळेत हा शब्दाचा मूळ शब्द काय आहे तर शाळा. बघा, शाळा ह्या शब्दाला जर त प्रत्यय लावला तर शाळेत असा होतो. त्यामुळं त्याचं सामान्य रूप काय? शाळा. शाळे काय झालं? सामान्य रूप झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. डोळे पाणावणे वाक्यप्रचाराचा अर्थ. डोळे पाणावणे तर कसं आहे? भावुक होणे. काय? भावुक होणे. तो पुस्तक वाचतो आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तो पुस्तक वाचतो आहे. कसं आहे? ही क्रिया ही अपूर्ण आहे. कशी आहे? अपूर्ण. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? अपूर्ण वर्तमान काळ. चला 18वा प्रश्न बघा. विद्यार्थी संधी सोडवा. बघा संधीवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारत होतो. विद्या अधिक अर्थी. बघा ऑप्शन क्रमांक बी, विद्या अधिक अर्थी. स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? स्वतः कशा आहे तर आत्मवाचक सर्वनाम. मराठी राजभाषा दिन कधी असतो? मराठी राजभाषा दिन कधी असतो तर 27 फेब्रुवारी. चला बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही ह्याचं उत्तर काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ज्याने परिश्रम केले त्यालाच यश मिळते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तुम्ही काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करायचं आहे. बघा अशा प्रकारे आज 20 प्रश्न आणि तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला काय उत्तर देण्यासाठी दिलेलं आहे. 20 प्रश्न आपण बघितलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशाच पद्धतीचे आपण डेली व्हिडिओ किंवा डेली तुमचा प्रॅक्टिस सराव घेणार आहे. आजचे प्रश्न हे खूप सिंपल होते. आपण इथून पुढे हार्ड क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत. कारण पहिल्यांदा जर तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे जर समजलं तर तुम्ही त्याच्यावर स्टडी करू, त्या टॉपिकवर तुम्ही स्टडी करून घेता. कारण प्रश्न हे ISC कधीच पडत नसतात. आपण त्याच्याशी रिलेटेड त्या टॉपिकचा स्टडी करायचा असतो आणि मग त्यातून आपल्याला काय होतं, इनपुट भेटत असतं. त्यामुळे काय करायचं, प्रश्न सिंपल जरी असले तर त्यातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा काय त्यातून हे करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय घ्यायचं की त्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला त्या टॉपिकवर प्रश्न पडतात हे जरी समजलं तर खूप सफिशियंट असतं. चला तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.